नमस्कार मंडळी, अमृतास गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। 9 दिवस शक्तीची उपासना केली जाते म्हणून त्याला नवरात्र म्हणतात। देवीनी महिषासुराचा वध केला, 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी महिषासुरावर तिने विजय प्राप्त केला, महिषासुराला तिने ठार केलं। त्यामुळे विजयादशमी हा 10वा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो। तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात। मोठ्या लोकांना आपट्याची पानं दिली जातात आणि त्यांचा आशीर्वाद घेतला जातो, अशी प्रथा बऱ्याच गावांमध्ये आहे। तर तुम्हाला माहिती आहे का की हे आपट्याची पानं सोनं म्हणून का दिली जातात? याच्या मागे काही पौराणिक कथा आहेत। या तुम्हाला माहित असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटली जातात। तर दसऱ्याला आपट्याची पानच का दिली जातात याच्या मागे एक पौराणिक कथा आलेली आहे। ती आहे रघुवंशाशी जुळलेली आहे। रघुरामचंद्रांचा जो वंश होता तो रघुवंश म्हणून प्रसिद्ध आहे, कारण त्यांच्या कुलामध्ये राजा रघु हा अतिशय दानशूर, प्रामाणिक आणि आपल्या दिलेल्या वचनाला जागणारा असा, कर्तव्य पालन करणारा, प्रजाचं पालन करणारा राजा होऊन गेला आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांचं कुल हे रघुकुल म्हणून प्रसिद्ध आहे। तर त्या रघुराजाची कथा या आपट्याच्या पानांशी निगडीत आहे। ती काय आहे ती आपण पाहूया। तर पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाचा एक गृहस्थ राहत होता आणि त्याचा मुलगा होता कौत्स्य। तर हा कौत्स्य वरतंतू नावाच्या ऋषीकडे शिक्षा घेण्यासाठी गेला होता। वरतंतू ऋषींनी कौत्स्याला सगळी विद्या शिकवली, 14 विद्या शिकवल्या। तर आता कौत्स्य खूप आनंदित झाला, परंतु त्याच्याकडे गुरूंना देण्यासाठी काही नव्हतं। विशेष अशी गुरुदक्षिणा काय द्यावी हे त्याला समजत नव्हतं। त्यांनी गुरुजींना विचारलं की गुरुजी, मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? त्यावर गुरुजी म्हणाले की मला काहीच देऊ नको। परंतु कौत्स्य स्वाभिमानी होता, त्याला ते चांगलं वाटत नव्हतं की आपण गुरूंना गुरुदक्षिणा दिली नाही आणि नुसतीच विद्या आपण संपादन केली। त्याच्यामुळे तो गुरुजींच्या मागेच लागला की मला काहीतरी सांगा, मी तुम्हाला काय देऊ? मग गुरुजींना वाटलं की याची आता आपण परीक्षा पाहूया। ते गुरुजी त्याला म्हणाले की तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान दे। मी तुला 14 विद्या शिकवल्या आहेत, तर त्या मोबदल्यात 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू मला दान दे। आता कौत्स्याला प्रश्न पडला की 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणायच्या कुठून? परंतु कौत्स्याने रघुराजाच्या दानशूरतेबद्दल ऐकलं होतं। मग कौत्स्य रघुराजाकडे गेला आणि त्यांनी रघुराजाला आपली सगळी हकीकत सांगितली। रघुराजांनी त्यावर विचार केला। आता रघुराजांनी नुकताच विश्वजित यज्ञ करून आपली सगळी संपत्ती दान देऊन टाकली होती, त्यामुळे रघुराजाजवळ सुद्धा 14 कोटी सुवर्ण मुद्रा नव्हत्या। मग आता काय करावं? कौत्स्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्यायच्या कुठून? आपल्या दारी आलेल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, ही त्या राजाची शिस्त होती। मग आता करावं काय? मग रघुराजांनी कुबेरावर आक्रमण करायचं ठरवलं आणि कुबेराला त्याची कुणकुण लागली की रघुराजा आपल्यावर आक्रमण करणार आहे आणि रघुराजा तर विश्वजित होता, त्यांना हरवणं हे अतिशय कठीण होतं। म्हणून कुबेराने स्वतःच रघुराजाच्या दरबारामध्ये सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला। त्यामुळे रघुराजा खुश झाला आणि कौत्स्यही खुश झाला। रघुराजा कौत्स्याला म्हणाला की आता तुला हव्या तेवढ्या मुद्रा तू घेऊन जा। परंतु कौत्स्य सुद्धा प्रामाणिक होता, त्यांनी बरोबर 14 कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या। आता उरलेल्या मुद्रांचं करायचं काय? रघुराजा कुबेराला म्हणाला की उरलेल्या सुवर्ण मुद्रा तू आता वापस घेऊन जा। परंतु एकदा दिलेलं दान वापस घेतल्या जात नसतं, त्याच्यामुळे कुबेराने सुद्धा त्या सुवर्ण मुद्रा वापस घेण्याला नकार दिला। मग रघुराजांनी ह्या सगळ्या उरलेल्या सुवर्ण मुद्रा गावाच्या बाहेरच्या आपट्याच्या झाडाखाली नेऊन ठेवल्या आणि लोकांना आव्हान केलं की तुम्हाला जेवढ्या किती सुवर्ण मुद्रा हव्या असतील तेवढ्या तुम्ही आपल्या घरी घेऊन जा। आणि तो दिवस होता दसऱ्याचा। तेव्हापासून आपट्याची पानं सोनं म्हणून लुटल्या जातात। आता त्या काळामध्ये खूप सुबत्ता होती, म्हणून तेवढं सोनं कुबेरांनीच प्रत्यक्ष दिल्यामुळे सोनं लोक लुटून घेऊन जाऊ शकले। परंतु आजकाल त्या सोन्याचं प्रतीक म्हणून आपण आपट्याची आणि शमीची पानं ही लुटतो, मोठ्यांना देतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो। आपलं आयुष्य सुद्धा सोन्यासारखं उजळून जावो, हा त्यामागचा उद्देश आहे। हे झालं आपट्याच्या पानाचं पौराणिक किंवा धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्व। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की आपट्याचं आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्व आहे। आयुर्वेदामध्ये
याचा अनेक औषधींमध्ये वापर केला जातो. याला अश्मंतक असं सुद्धा म्हणतात. याचं संस्कृत नाव अश्मंतक आहे आणि याचं लॅटिन नाव बोहेनिया रेसिमोसा असं आहे. त्याला अश्मंतक म्हणजे काय, तर अश्म म्हणजे खडक. तर याची मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर जातात आणि ती खडक सुद्धा दुभंगून बाहेर पडतात, म्हणून त्याला अश्मंतक असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे अश्म म्हणजे खडा, म्हणजे मुतखडा. मुतखडा या आजारावर सुद्धा याचा आपट्याच्या पानांचा रस दिला जातो आणि त्यांनी मुतखडा विरघळून जातो असं आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपट्याच्या पानांचा पित्तशामक म्हणून खूप चांगला उपयोग होतो. तर असं हे आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं रोग निवारण करणारं आणि आयुष्यवर्धन करणारा असा हा वृक्ष आहे. त्यामुळे आपण या वृक्षाचं जतन नक्कीच केलं पाहिजे. हा आपट्याचा वृक्ष आता दुर्मिळ होत चाललेला आहे, त्याच्यामुळे आपट्याच्या ऐवजी आपल्याला कांचनाराची पानं मिळतात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं फार कमी मिळतात. कांचनाराची पानं ही द्विदल आपट्याच्या पानासारखीच असतात, परंतु ती मोठी असतात जरा. कांचनारचा वृक्ष सुद्धा आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे, ज्याच्यापासून कांचनार गुगुळ तयार केलं जातं. तर त्याचा वेगवेगळ्या ग्रंथींच्या आजारावर त्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. तर वनस्पतींचं संवर्धन करणं ही एक काळाची गरज झालेली आहे आता. त्यामुळे मंडळी, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं वाटेल तशी तोडून आणून ती लुटणं हे आता थोडंसं काळाच्या नुसार जर आपण विचार केला तर हे कालबाह्य झालंय असं आपण म्हणू शकतो. कारण आता पर्यावरण टिकवणं ही काळाची गरज आहे. म्हणून वाटेल तशा आपट्याची पानं तोडून न आणता आपण काही त्याचा कमी प्रमाणात एक फक्त प्रथा म्हणून आपण ती पुढे सुरू ठेवावी. कारण आपली संस्कृती ही जपली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला हा संस्कृतीचा वारसा मिळाला पाहिजे. म्हणून प्रथा बंद करू नये, परंतु त्याचं प्रमाण आपण निश्चितच कमी करू शकतो. थोड्याफार प्रमाणात पानं आणून ती देवाला वाहावी आणि बाकी मोठ्या माणसांना फक्त नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं, जेणेकरून आपण अशा औषधीय वनस्पतींचं संवर्धन करू शकू. दुसरा एक चांगला पर्याय असा आहे की आपल्या पुढच्या पिढीला या झाडांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण आपट्याची रोपं विकत घेऊन ती जर एकमेकांना दिली तर पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगलं ही पाऊल असेल. तर याचा नक्कीच विचार करा आणि दसरा नवीन पद्धतीने नवीन युगामध्ये साजरा करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.